आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस जितेंद्र आव्हाड सर आहेत. आपण पाहता एका कॉलेजमध्ये आणि एका शाळेमध्ये ते आलेले आहेत. आपल्याबरोबर जितेंद्रचे आव्हाड आहेत. सर, एक महत्त्वाचा प्रश्न सध्या कबुतरांचा वाद मिटल्यानंतर आता पुन्हा एक नवीन वाद जैन समाजाकडून किंवा जैन समाजाच्या महाराजांकडून हा तयार केलेला आहे. तो म्हणजे त्यांचे काल महावीर जैनांची जयंती होती. त्यावेळी म्हणताना असं म्हणाले आहेत त्यांचे नयन पद्मसागर महाराज की तारा राणी ज्या आहेत, ज्या इतिहासातल्या आपल्या मराठा इतिहासात सगळ्यात महान राणी त्या ज्या होत्या त्या जैन होत्या, त्या जैन महाराणी होत्या आणि त्यांनी स्वराज्य जे आहे ते व्यवस्थित त्यांचा इतिहास जो आहे तो रचला. तर तारा राणी या जैन होत्या असं त्यांचं म्हणणं आहे. असं आहे, प्रत्येकजण आपापला इतिहास आपापल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतो. मला माहीत नाही नयन पद्मसागर महाराज कुठनं हे घेऊन आलेत. वादाचा काय हे नाही, ज्यांना माहिती आहे त्यांना प्रत्येकाला माहिती आहे की तारा राणी या शिवाजी महाराजांच्या वंशांपे म्हणजे त्यांच्या घरातल्या सुनबाई होत्या आणि तेव्हा काय आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहाच्या काय पद्धती नव्हत्या. त्यामुळे ह्याच्यावरती जास्त वाद घालण्यात काय अर्थ नाही. ठीक आहे, ते बोललेत त्यांचा. आणि मराठी भाषेच्या संदर्भात गेल्यावेळी देखील म्हणजे मराठी जैन आणि मराठी हा आधीपासून सुरू आहे. त्यात आता एक त्यांनी अजूनही असं वक्तव्य केलं की मराठी भाषा देखील जैन समुदायाकडून आली किंवा जैन धर्मातून आलेली आहे. ठीक आहे, आता प्रत्येकजण कुठनं शोधकार्य नवीन नवीन करत असतं काय माहीत नाही. मराठीचा जन्म कसा झाला काय झाला उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, कुठली लिपी होती ते माहिती आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात उगाच वाद वाढवण्यात काय अर्थ नाही. कोणीतरी काहीतरी बोलतं त्याच्यावर आपण कशाला वाद घाला. असं देखील काल आमचा एक कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमामध्ये सुनील तटकरे यांचा इंटरव्ह्यू झाला. त्यामध्ये ते असं म्हणतात की विनिलीकरण करून सुनेत्रा पवारांना नेता करा असं कोणीही म्हटलं नव्हतं. कोणाला नेता करा? विनिलीकरण करून सुनेत्रा पवार यांना मुख्य नेता बनवा असं कोणी म्हटलं नव्हतं. पहिल्यापासून विलिनीकरणाच्या सगळ्या चर्चेतनं बाहेर आहे. पक्षाचे नेते माननीय शरद पवार साहेब जे करतील त्याला मान्यता देणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी विलिनीकरण ह्या विषयावर कधी बोलतच नाही. पण त्यांनी काल पहिल्यांदा मान्य केलं की मला माहिती होतं विनिलीकरण होणार नाही, तर ते काय बोलतात ह्याच्यावर मी कशाला परत बोलू. तर जितेंद्र आव्हाड हे आपल्याबरोबर होते. एका शाळेमध्ये ते आलेले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी विनिलीकरणाबाबत बोलणं टाळलेलं आहे. पूर्णतः त्यांनी बोलणं टाळलेलं आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंब्रा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.